ओके. मागील 8 दिवस लाडका बाप्पा घरात होते आणि आज बाप्पाला तमाम भाविक भक्तांच्या या ठिकाणी जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाला विसर्जित करण्याचा मानस आहे. आणि आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आणि या सगळ्या देऊळवाडीतील गावकार काका आपल्यासोबत आहेत. काका, बाप्पा 8 दिवस आपल्या घरात होते, आज 9व्या दिवशी आपण त्यांचं विधिवत विसर्जन या ठिकाणी डोहात करत आहोत. काय सांगाल, किती वर्षापासून ही परंपरा तुम्ही जोपासता आहात? ही जवळजवळ हजारो वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. ही आपली वाडीची लोक त्या इथे तळीत आणतात आणि ते प्रत्येक आपल्या घरी प्रत्येक जण आपले 9 दिवस आपले सेवा करतात त्याची. आणि ते 9व्या दिवशी त्याला इथे घेऊन येऊन त्याचं गणपतीचं विसर्जन करतात. पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी शेवटची पूजा होणार आहे, ती पण आपण दाखवणार आहोत. पण तत्पूर्वी जातोय गणराजांकडे. हा मुख्य गणपती आणि हे सगळे या देऊळवाडीतले 4ही गणपती आणि त्यांची सगळी भावकी या ठिकाणी आलेली आहे. भाविक भक्त खास मुंबईहून काही चाकरमानी सुद्धा या ठिकाणी दरवर्षी येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी निरोप देतात. तोच निरोप बाप्पा 9 दिवस आपल्या घरात असतो. जेव्हा शेवटी बाप्पा जातात तेव्हा अगदी आबालवृद्धांपासून सगळे रडतात, त्यांच्या भावना दाटून येतात. हे बाप्पांवरील प्रेम तुम्ही कसं विशद करणार? ते काय, ते आम्ही ते सांगणा करून ते बोलतो त्याला की आपलं हे काम झाल्याच्या नंतर तुला आपल्या परंपरेनंतर माझं काम झाल्याच्या नंतर तुला एक गोड तोंड करू किंवा सत्यनारायणाची पूजा घालू, असं आम्ही त्याला नवस करून आमच्या मनातल्या भावना ज्या असते ते गणपती बाप्पाकडे आम्ही ठेवतो. त्यांनी एक सुंदर सांगितलं की सगळ्यांचं कल्याण होण्याची एक चांगली भावना या ठिकाणी ते प्रकट करतात आणि आपल्या सर्व लेकरांना अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत गणपती बाप्पा जी कलेची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, ती उदंड आयुष्य देईल, ऐश्वर्य देईल आणि कीर्ती देईल असा नवस करून शेवटी या डोहामध्ये हे सगळे बाप्पा आता जातील.